आदरणीय पवारसाहेब आणि मंचावर उपस्थित इतर मान्यवर तसेच मित्र हो, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप साहित्य या फेलोशिपसाठी आणि इतर कृषी आणि शिक्षण या फेलोशिपसाठी ज्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. ह्या फेलोशिपचं हे तिसरं वर्ष आहे. दरवर्षी 10 फेलोजना युवा लेखक लेखिकांना पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून फेलोशिप द्यायची असं सुरुवातीला आमचं ठरलं होतं. त्यामध्ये आम्ही 5 साहित्य प्रकार मांडले होते. फिक्शन म्हणजे कादंबरी, नॉन फिक्शन, भाषांतर, नाटक आणि विज्ञान साहित्य. दुसऱ्या वर्षापासून आम्ही आणखी एक साहित्य प्रकार त्यामध्ये ॲड केला, बालसाहित्य. कारण चांगले वाचक घडवण्यासाठी बालसाहित्य चांगलं निर्माण होण्याची गरज असते. त्यामुळे बालसाहित्याला सुद्धा आपण एक फेलोशिप सुरू केली. सांगायला आनंद वाटतो की गेल्या 3 वर्षामध्ये आता तिसरी बॅच आमची काल आम्हाला इथे जोडली गेली. जवळजवळ 34 लेखक या फेलोशिपच्या माध्यमातून पुस्तक लिहू लागलेले आहेत. ही फेलोशिप आदरणीय शरद पवार साहेबांच्या नावाने आहे आणि ती यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिली जाते. याला एक काही खास अर्थ आहे. मित्र, आपणा सर्वांना माहिती आहे की यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या वाङ्मयीन संस्कृतीच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान आहे. स्वतः यशवंतराव चव्हाण हे उत्तम दर्जाचे वाचक होते. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी सर्वप्रथम वाचक आहे आणि कायम वाचक आहे, कायमस्वरूपी वाचक आहे. वाचनाचं भयंकर वेड त्यांना होतं आणि ते लेखकही होते. त्यांची आत्मचरित्र आपण वाचलेली आहेत, त्यांची भाषणं आपल्याला आठवत असतील. पण त्याशिवाय त्यांनी जवळजवळ म्हणजे इतका राजकीय जीवनामध्ये व्यस्त असणारा मनुष्य, पण त्यांनी सुमारे 175 पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. प्रस्तावना किंवा परिचय अशा प्रकारचे. तर इतका साहित्यामध्ये मिसळलेला हा राजकीय नेता होता आणि त्यांना जी दृष्टी होती, पुढची विजन होती, जी आज त्याची फळं आपल्याला दिसतात. विश्वकोश निर्मिती मंडळ असेल, साहित्य संस्कृती मंडळ असेल, अशा संस्था इतर भाषांमध्ये सुरू होण्याच्या आधी मराठीमध्ये सुरू झाल्या आणि सरकारी मदतीच्या सहाय्यानं त्या सुरू झाल्या. त्यामुळे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांचं नाव हे अग्रक्रमाने घ्यावं लागतं मराठी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात. आदरणीय शरद पवार साहेब हे राजकीय क्षेत्रात तर त्यांचे शिष्य आहेतच, परंतु त्यांच्याकडून त्यांनी वाचनाचा आणि साहित्यप्रेमाचा देखील वारसा घेतलेला आहे, हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यामुळे ह्या 2 नावांना जोडलेली ही फेलोशिप आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या लेखकांना, युवा लेखक लेखिकांना ही फेलोशिप मिळाली ते कोणत्या प्रकारच्या सांस्कृतिक वारशाशी, कोणत्या प्रकारच्या मूल्यात्मक मानवी मूल्यांच्या वारशाशी जोडले गेले आहेत याचं भान त्यांना यातून निश्चितपणे येईल याची मला खात्री वाटते. ज्याप्रमाणे कृषी क्षेत्रातल्या फेलोशिपसाठी आणि शिक्षण क्षेत्रातल्या फेलोशिपसाठी आदरणीय सुप्रियाताईंनी प्रथमपासून जो आग्रह धरलेला आहे की महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये आणि सर्व स्तरांमध्ये या फेलोशिप्सच्या योजना पोचल्या पाहिजेत आणि तिथून आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. तसा प्रयत्न आम्ही याही बाबतीमध्ये करत असतो. आणि साधारणतः महाराष्ट्राचे जे सगळे प्रदेश आहेत, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, या कोकण या परिसरातून लेखक निवडले जावेत, ग्रामीण भागातून जास्त लेखक निवडले जावेत असा आमचा प्रयत्न असतो. मुळात अशा प्रकारच्या लेखनाला फेलोशिप मिळते म्हणजे नेमकं काय होतं हेच बऱ्याच जणांना माहीत नाही. हे गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे. कारण आपल्याकडे पुरस्कार संस्कृती आहे आणि साहित्यामध्ये पुरस्कारांचं फारच प्रस्थ आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु फेलोशिप मिळते म्हणजे काय होतं नेमकं, काय कशासाठी ती मिळत असते ह्या कल्पना अजूनही स्पष्ट नसल्यामुळे अनेकदा आम्ही जेव्हा फेलोशिप जाहीर करतो आणि लेखक शोधतो त्यावेळी आम्हाला त्यांचा गोंधळ होतं असं लक्षामध्ये येतं. ही फेलोशिप ही पुस्तक लिहिण्याकरता दिली जाते आणि पुस्तकाचा विषय काय असावा हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्या लेखकाला असतं. फक्त आपण साहित्य प्रकार ठरवलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही एका प्रकारामध्ये, जे प्रकार मी मगाशी सांगितले, ही फेलोशिप ते पुस्तक त्यांनी लिहायचं असतं. तो एखादी लेखक एखादी कादंबरी लिहू शकतो, मुलांसाठी एखादं पुस्तक लिहू शकतो, विज्ञानातल्या एखाद्या विषयावरती, वैज्ञानिक विषयावरती पुस्तक लिहिता येतं, एखाद्या इंग्रजी किंवा इतर भाषेमधल्या पुस्तकाचं भाषांतर करता येतं, नाटक लिहिता येतं, अशा प्रकारे. आणि अशा तऱ्हेचं पुस्तक, आता पुस्तक लेखक लिहितो मग त्याला मदतीची काय गरज आहे अशी एक दुसरी पण शंका या ठिकाणी असू शकते. तर लेखकांना, विशेषतः आपल्या समाजामध्ये लेखक तयार होणं ही एक मोठी दुर्मिळ गोष्ट आहे. लेखक काय करतो तर लेखक आपला एक दृष्टिकोन, आपल्या जीवनाबद्दलचं आकलन व्यक्त करत असतो. त्याच्यामागे त्याची दृष्टी असते, त्याची काही मूल्य असतात, ती तो वाचकांसमोर ठेवत असतो. आणि वाचक जेव्हा वाचतो तेव्हा त्या मूल्यांचा आणि त्या दृष्टीचा, त्या ज्ञानाचा, त्या आकलनाचा प्रसार वाचकांमध्ये होत असतो. आत्ताच सावंत सरांनी आपल्याला जी गोष्ट सांगितली
की इथून पुढे आपल्याला काय द्यायचं आहे लोकांना, तर आपल्याला त्यांना मूल्य द्यायची आहेत, माणूस घडवायचा आहे. यंत्र आपण घडवली, त्यामुळे जितकं बिघडायचं तितका समाज बिघडला. आता माणूस घडवायचा कसा हा प्रश्न आहे. ह्युमन स्टुपिडिटी ही जर आजची समस्या असेल तर ती दूर करण्याकरता अशा प्रकारच्या फेलोशिपचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो असं मी या ठिकाणी सांगेन. पहिल्या वर्षी आम्ही जी फेलोशिप दिली 10 लेखकांना, त्यापैकी जवळजवळ 8 लेखकांची पुस्तकं एका वर्षामध्ये लिहून पूर्ण झाली होती. फेल्युअरचा प्रश्न इथे सुद्धा येतो, परंतु आम्ही त्यांना पुस्तक एखादं लिहिण्यामध्ये ज्या अडचणी येतात, मुळात ह्या फेलोशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक मदत असते, पण त्यासोबत मार्गदर्शन असतं. तज्ज्ञ लेखक त्या क्षेत्रामधले महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत लेखक ह्या फेलोशिपशी जोडलेले आहेत आणि ते त्या लेखकांना वर्षभर मार्गदर्शन करतात. ते त्यांच्या संपर्कात राहतात. त्यांना ज्या ज्या अडचणी येतील, कोणाला संदर्भ हवे असतात, एखाद्या वैचारिक विषयावरचं पुस्तक असेल, भाषांतराचं असेल तर त्या संदर्भात काही संदर्भ शोधायचे असतात, त्यांना ग्रंथालयाची मदत हवी असते, त्यांना भाषा शैली कशी घडवावी याबद्दलचे काही प्रश्न असतात, भाषेत व्यक्त कसं व्हावं इथपासूनचे प्रश्न आपल्या समाजामध्ये आहेत. त्यामुळे हे सगळं सोडवण्याचा त्या टप्प्यावरती प्रयत्न या तज्ज्ञांच्या माध्यमातून केला जातो आणि त्यासाठी आम्ही वर्षातून 4 वेळा एकत्र भेटतो. आता यावर्षी जी 12 लेखकांची बॅच आम्ही त्यांना फेलोशिप दिली आहे, ते लेखक काल इथे आलेले आहेत आणि त्यांचं 1 दिवसाचं पहिलं परिचय शिबिर हे काल दिवसभरात आम्ही पूर्ण केलेलं आहे. यानंतर आम्ही दर 3 महिन्यांनी एकदा असं एकूण 3 कार्यशाळा, त्यांच्या निवासी कार्यशाळा घेऊ आणि त्या काळात मार्गदर्शक हजर असतील. लेखकांनी आपलं लिखाण लिहून आणायचं आणि त्यांनी त्यांच्याकडून तपासून घ्यायचं, त्यात काही बदल करायचे असतील ते करायचे, दुरुस्त्या करायच्या, अशा पद्धतीने फेलोशिप होते. आणि नंतर मग पुढे त्या लेखकाला त्याचं पुस्तक पूर्ण झाल्यानंतर ते प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक मिळवून देणं, त्यासाठी मदत करणं, त्यासाठी प्रकाशकाला आर्थिक मदत देणं, इथपर्यंत पाठपुरावा केला जातो. मित्रांनो, मगाशी आपण फिल्ममध्ये पाहिलं असेल की पहिल्या वर्षाची एकूण 3 पुस्तकं आमची प्रकाशित झालेली आहेत. त्यातली खोल खोल दुष्काळ डोळे ही जी प्रदीप कोकरेंनी लिहिलेली कादंबरी आहे, तिची पहिली आवृत्ती 2 महिन्यात संपली. त्या कादंबरीचं फार महाराष्ट्रामध्ये कौतुक झालं. एक तरुण मुलगा एक कादंबरी लिहितो आणि तिचं महाराष्ट्रामधले नामवंत लेखक तिच्यावर समीक्षा लिहितात वर्तमानपत्रातून आणि त्या पुस्तकाची आवृत्ती 2 महिन्यात संपते. ही खरोखर एक मोठी गोष्ट म्हणायला हवी. त्याचबरोबर ज्या फेलोने आता इथे तुमच्यासमोर त्याचं मनोगत व्यक्त केलं, धनंजय सानप यांनी ज्वारी या विषयावर जे पुस्तक लिहिलं आहे ते आता साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध होईल आणि नंतर पुस्तक रूपाने सुद्धा प्रसिद्ध होईल. पुढच्या वर्षी म्हणजे नंतरच्या 2ऱ्या वर्षातल्या फेलोंची पुस्तकंसुद्धा आता पूर्णत्वाला आली आहेत. ती या महिन्यात पूर्ण होतील. त्यानंतर पुढच्या वर्षी क्रमाक्रमाने ती प्रसिद्ध होतील आणि 3ऱ्या वर्षाची जी बॅच आहे ती आता इथून पुढच्या ह्याच्यात तयार होईल. उद्याचा महाराष्ट्र कसा असेल आणि उद्याच्या महाराष्ट्राचं साहित्य आणि संस्कृती कशी असेल याच्यात आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे. या भूमिकेतून यशवंतराव चव्हाण सेंटरनं ही योजना सुरू केलेली आहे आणि आपण सर्वजण आमच्यासोबत आहात. चव्हाण सेंटर आणि सगळे मार्गदर्शक आमच्यासोबत आहेत, याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. धन्यवाद.